पुणे महानगरपालिकेतील एका अभियंत्याच्या टेबल ड्रॉवरमध्ये लाखोंची कॅश आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे। आम आदमी पक्षाचे पिंपरी चिंचवड अध्यक्ष रविकांत काळे हे एका कामासाठी महापालिकेत गेले असता एका व्यक्तीने संशयास्पद हालचाल करत पथविभागातील उपअभियंत्याच्या टेबलजवळ काहीतरी ठेवल्याचे काळेंना दिसले। हा काहीतरी अवैध लाचखोरीचा प्रकार असल्याचा संशय आल्याने काळे यांनी अभियंत्याचे ड्रॉवर उघडले असता त्यात एका गिफ्ट पॅकमध्ये 500च्या नोटांची बंडले आढळून आली। याबाबत विचारणा केली असता एक ठेकेदार जबरदस्तीने ही रक्कम ठेवून गेला असल्याचं उपअभियंत्याने सांगितलं। तुम्ही हे पैसे का ठेवून घेतले याचं समाधानकारक उत्तर त्याला देता आलं नाही। त्यामुळे काळे यांनी तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला फोन करून याबाबतची माहिती दिली। त्यानंतर रविकांत काळे हे याबाबत तक्रार करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्याकडे जात असतानाच संबंधित उपअभियंता रोख रकमेसह गायब झाला। हा संपूर्ण प्रकार मोबाईलमध्ये चित्रित करण्यात आला असून महापालिका आयुक्तांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत।